हाय हॅलो नमस्कार. मी तेजस्विनी. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल. स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत. तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तर तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून मला नक्कीच सांगा. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि सकाळी आज टिफिनमध्ये बनवलेलं होतं इडली सांबर. कारण की भाजीला काहीच नव्हतं आणि फक्त टोमॅटो जे आहेत तर ते घरामध्ये होते. तर आता जीविकाला तर टोमॅटोची चटणी अजिबातच आवडत नाही, म्हणून मग म्हटलं तिच्यासाठी आज आपण इडली सांबर जे आहे ते बनवून देऊयात. आता रोज तरी भाजी चपाती खाऊन मुलंसुद्धा कंटाळतात. म्हटलं चला आता काहीच नाही आहे म्हटल्यावरती इडली सांबरशिवाय पर्यायच नव्हता माझ्याकडे. आणि तिला तसंही इडली जास्त खायला आवडते, तर त्याच्यामुळे मग म्हटलं चला आज इडलीच आपण देऊयात. आता टोमॅटोची चटणी तर ती काही खाणार नव्हती आणि दुसरं काही भाजीपालासुद्धा नव्हता. मग आता पर्यायच नव्हता, म्हणून मग शेवटी नाईलाजाने मग म्हटलं आपण इडली जे आहे ते बनवूयात. आता तिच्यासाठी बनवलं तर मग बाकीच्यांचा सुद्धा नाश्ता जो आहे तर तो त्यामध्येच होऊन जातो. मग सगळ्यांसाठी नाश्त्यामध्ये मी आज इडल्याच बनवलेल्या होत्या. आता जीविकाचे आजोबा जे आहेत तर फक्त त्यांचाच नाश्ता राहिलेला होता. तर सकाळी ते लवकरच जातात, तर आता आमचा नाश्ता तर होऊन जातो. पण मग आता ते उशिराच येणार होते, तर म्हटलं गरम गरम इडल्या ज्या आहेत त्या आपण नंतरनं त्यांच्यासाठी बनवून ठेवूयात. आता सकाळी जर लवकर बनवल्या ना तर मग त्या खूपच थंड होऊन जातात. मग म्हटलं की नाश्ता वगैरे करून घेऊयात आणि मग निवांत इडलीचा कुकर जो आहे तो लावूयात. तर आता इकडे ना माझी भाजीची सुद्धा तयारी चालू होती आणि सोबतच इकडे मी इडलीचा कुकर जो आहे तर तो सुद्धा लावून घेत होते. आता सकाळी जोपर्यंत जीविका आहे ना तोपर्यंत मला असं एक्स्ट्राचं जे माझं काम आहे ना किचनमधलं ते अजिबातच आवरता येत नाही. कारण की तिचंच जाताना खूपच जास्त घाई गडबड असते. हे राहिले ते राहिले असं चालू असतं. त्याच्यामुळे मग असं वाटतं की निवांत ती गेल्यानंतरच आपण आपली जी कामं आहेत तर ती करायला घेऊयात. तर मग आता इथेच ना मी टोमॅटोची जी चटणी आहे तर ती आमच्यासाठी जरी आपण नाश्त्यासाठी बनवलेला असला तरी मात्र दुपारी आमच्या इकडे जेवणामध्ये दुसरं काहीतरी जे आहे ते करावंच लागतं. कंपल्सरी काही आता इडली सांबर कोणी खात नाही सकाळी किंवा दुपारी. आता नाश्ता जरी पोटभर झालेला असला तरी दुपारी जेवणामध्ये मग भाजी भाकरी जी आहे तर ती आमच्या इकडे लागतेच. आता तुमच्याकडे कसं आहे कमेंट करून मला नक्कीच सांगा. म्हणून मग इथेच ना बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी आणि म्हटलं टोमॅटोची मिरची आपण असं वरण भात असं जे आहे ते दुपारचं जेवण जे आहे ते बनवूयात. तर म्हटलं भाजी वगैरे होतीये तोपर्यंत म्हटलं आपली बाकीची जी कामं आहेत तर ती आवरून घेऊयात आणि मग थोड्या वेळाने म्हटलं भाकरी वगैरे ज्या आहेत त्या करता येतील. तर आता मग इथे कुकरसुद्धा लावून घेतलेला होता आणि सोबतच भाजीसुद्धा मी टाकत होते. आता तोपर्यंत किचनवरचा जो काही पसारा वगैरे होता, जो की सांबर वगैरे करताना फ्रीजमधलं बरंचसं सामान जे आहे ते आपल्याला लागतं, जसं की कोथिंबीर, कढीपत्ता, मसाले वगैरे जे आहेत ते लागतात. तर मग म्हटलं ते सगळं व्यवस्थित ठेवून देऊयात आणि तोपर्यंत मग इकडे कांदासुद्धा माझा व्यवस्थित असा परतून झालेला होता आणि अगदी साध्या सिंपल पद्धतीने इथे टोमॅटोची मिरची जी आहे तर ती मी बनवलेली आहे आणि अशीच मिरची खायला खूप छान लागते. आणि ज्या दिवशी आपण अगदी अशी झटकीपट असं जे एखादी भाजी वगैरे बनवायला घेतली ना तर त्या दिवशी तिची चव अगदी दुप्पट होऊन जाते असं निदान मला वाटतं. कारण की असं मी बऱ्याचदा अनुभवलेलं आहे. ज्या दिवशी अगदी पटकन भाजी बनवायला घेते ना त्यावेळेस ती खूप छान लागते आणि ज्या दिवशी मी अशी निवांत भाजी जी बनवत असेल ना अगदी मन लावून त्यावेळेस नेमकं त्यामध्ये काही ना काहीतरी टाकायचं माझ्याकडून राहतं आणि एखाद्या दिवशी अशी पटकन भाजी करायला घेतली ना त्या दिवशी अगदी ती खूप छान होते आणि तिची टेस्टसुद्धा तितकीच छान लागते. आता म्हटलं जोपर्यंत भाजी होतीये तोपर्यंत म्हटलं कढीपत्ता जो आहे तर तो आपण निवडून घेऊयात आणि फ्रेश कढीपत्ता होता. सकाळी मला सांबर बनवायचा होता, सोबतच चटणीसुद्धा बनवायची होती. तर मग सकाळी जीविकाचे आजोबा मागे बागेतून जाऊन येत ना कढीपत्त्याची ही फ्रेश जी पानं आहेत ना तर ती घेऊन आलेले होते आणि इथे जवळ झाड आहे त्याच्यामुळे मी काही एकदम जास्त आणत नाही, थोडासाच घेऊन येतो आम्ही. म्हणजे फ्रेश कढीपत्ता जो आहे तर तो मग भाजीमध्ये आपल्याला वापरता येतो आणि आमच्या इथे कढीपत्ता भाजीमध्ये किंवा इतरही कोणत्या गोष्टींमध्ये टाकला ना तर तो खायला खूप छान लागतो आणि सगळ्यांना आवडतो. त्याच्यामुळे कढीपत्ता जो आहे ना तर तो आमच्या इथे प्रत्येक भाजीमध्ये तुम्हाला दिसेलच. तर आता इकडे भाजी होतीये तोपर्यंत म्हटलं आपली बेडमधली जी काही कामं आहेत तर ती आवरूयात. आणि जीविका स्कूलला निघाली ना की तिचं कसं होतं रोज वेगवेगळे लेक्चर असतात तर त्यानुसार बुक्स ज्या आहेत तर त्या तिला द्याव्या लागतात आणि मग सकाळचा सगळा असा पुस्तकांचा जो पसारा असतो ना तर तो याच टेबलवरती होतो आणि मग तिचं असं असतं की एक बुक्स घ्यायला गेली की 2 वरती काढून ठेवते आणि मग ती गेल्यानंतर हे आवरण्याचं काम जे आहे ते माझ्याकडे असतं. माझं असं असतं की पहिलं तू आवरून स्कूलला जा, बाकीचं तुझं काय असेल ते मी आवरून ठेवते, पण तू पहिली रेडी होऊन जा.
कारण की एकदा मुलं घरातून गेली ना तर असं होतं की खूप शांत होतं वातावरण आणि आपल्याला सुद्धा कामं सुचतात आणि सकाळच्या घाई गडबडीत आहेत ना मुलांसोबत आपल्यालाच कळत नाही की काय कुठून काय कामाला सुरुवात करायची आणि मला तर असं वाटतं की कामं तर बाजूलाच राहतात, त्यांचंच आवरण्यामध्ये आपला बराचसा वेळ जातो आणि मला असं वाटतं की सगळ्यांचं हे असंच असेल. सकाळची जो टायमिंग असतो ना सकाळचा तो असाच मुलांमध्ये आपला जातो आणि टाईम कुठे निघून जातो ते सुद्धा कळत नाही. तर आता इथे तर मग थोडीशी एक्स्ट्राची कपडे होती जी की न लागणारी होती आणि यांना मी सांगितलेलं होतं की तुम्ही जी न लागणारी कपडे आहेत तर ती साईडला काढून ठेवा. तर ते काम त्यांनी करता करता 4 दिवस लावले आणि मग फायनली आज मी ते काम त्यांच्याकडून करून घेतलं आणि मग म्हटलं एका बॅगमध्ये ते भरून ठेवूयात जेणेकरून कोणाला गरज वगैरे असेल तर मग त्यांना ते देऊन टाकता येतात. आणि मग आता ते बॅगमध्ये भरलेले आहे तर म्हटलं बघूयात कोणी जर असेल असं गरजू तर म्हटलं त्यांना ते देऊन टाकूयात आपण. त्यानंतर मग आता इथे टायमिंग झालेला होता 11 11:30चा तर म्हटलं चला आता भाकरीसुद्धा बनवून घेऊयात. कारण की कसं सध्या थंडीचे दिवस आहेत त्याच्यामुळे भूकसुद्धा पटकन लागते आणि 12 12:15च्या दरम्यान आमच्या इकडे जेवण असतंच. तर मग म्हटलं भाकरी वगैरे आपण बनवूयात आणि आता स्वयंपाक माझा झालेला होता. तर मग म्हटलं आता तोपर्यंत आपलं जे काही दुसरं काम आहे ते आवरून घेऊयात. आता जोपर्यंत बाकीचे येतात ते तोपर्यंत म्हटलं माझं हे काम जे आहे ते मी आवरून घेते आणि आमच्या इकडे कसं आम्ही सगळे सोबतच बसून जेवण करतो. त्याच्यामुळे मग सगळ्यांसोबत बसून जेवण्याचा सुद्धा वेगळा आनंद असतो आणि मला असं वाटतं की एकटं बसून जेवण्यात आणि सगळ्यांसोबत बसून जेवण्यात खूप फरक आहे आणि मला असं वाटतं की जेवणसुद्धा थोडंसं आपल्याला जास्त जातं जेव्हा आपण सगळे मिळून जेवतो. तर आता इथे ना थोडीशी ही जी भिंत आहे ना तर ती थोडीशी खराब झालेली होती म्हणजे देवाच्या दिव्यामध्ये जे तेल असतं ना तर त्यामुळे काय झालं होतं संपूर्ण घरामध्ये अशी ना काजळी जी म्हणतो ना आपण तर ती पसरलेली होती आणि जीविकाने काय केलेलं होतं ही जी समोरची भिंत आहे ना ती अर्धीच तिने क्लीन केलेली होती. त्यामुळे काय झालं होतं ना अर्धी भिंत व्हाईट दिसत होती आणि अर्धी भिंत जी आहे ती पूर्ण ब्लॅक दिसत होती. मग ते पाहिलं की ते कसं तरीच विचित्रच दिसत होतं म्हणून म्हटलं चला आज हे क्लीन करूयात. आता 2-3 दिवस झालं माझं चाललेलं होतं की ही भिंत आपल्याला क्लीन करायची आहे. पण आज उद्या असं करत करत ते काम माझं राहून जात होतं आणि मग म्हटलं चला आता आज लक्षात आलेलं आहे तरी म्हटलं आज काही करून हे काम आपण पूर्ण करूनच टाकायचं. म्हणून मग इथे ती भिंत जी आहे ना तर ती मी क्लीन करायला घेतली. तर आता लिक्विड वगैरे घेऊन थोडंसं म्हटलं स्क्रबने आपण ते स्क्रब करून घ्यावं. आता हा डस्टर वॉल आहे म्हणजे कलर जो आहे तो डस्टर आहे त्याच्यामुळे त्याच्यावरती काही स्क्रॅच वगैरे अजिबातच पडत नाहीत. म्हणून मग हातानेच मी हे सगळं व्यवस्थित असं आधी क्लीन करून घेतलं आणि मला असं असं वाटतं की बाहेर कुठे जाण्यापेक्षा किंवा इथे तिथे लोकांना नावं वगैरे ठेवत बसण्यापेक्षा मग आपल्या घरामध्ये जे काही आहे ते आपण साफसफाई जी आहे ती करून घेऊयात. असं निदान मला तरी वाटतं की कुठेतरी जायचं ह्याला त्याला नावं ठेवायची त्यापेक्षा मग आपलं काम भलं आणि आपण भलं असं मला वाटतं. आणि शक्यतो मी ते कुठे जवळ जास्त सुद्धा जात नाही. मी दिवसभर म्हणजे माझं घरामध्येच काही ना काहीतरी जे काम आहे तर ते सुरू असतं. बाहेर कुठे जाण्यापेक्षा किंवा इथे तिथे जाऊन लोकांना नावं वगैरे ठेवण्यापेक्षा मला असं वाटतं की आपलं घरातलं जे काही काम आहे ते आपण करूयात. आणि ही सवय जी आहे ना तर ती मला पहिल्यापासूनच आहे की कोणाच्या इथे मी कधीच म्हणजे असं जाऊन वगैरे बसलेली नाही आहे किंवा आता लेडीजचं कसं असतं इथे तिथे बसल्या की ह्याला थोडंसं बोल त्याला थोडंसं बोल अशी लोकं आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला बरीच भेटतात की जे आपल्याला मागे नावं ठेवत असतात. पण मला असं वाटतं की अशा गोष्टींमध्ये आपला वेळ वाया घालवण्यापेक्षा आपली घरातील एक्स्ट्राची जी काही कामं आहेत तर ती आवरून होतात. आणि खरं तर यूट्यूबवरती येण्यामागचं सुद्धा माझं तेच कारण होतं की थोडासा वेळ माझ्याकडे बराचसा शिल्लक असायचा. मग या वेळामध्ये इथे तिथे जाऊन ह्याला त्याला नावं वगैरे ठेवायची किंवा एखाद्याची निंदा करायची त्यापेक्षा मग असं वाटतं की चला ठीक आहे यूट्यूबच्या याने तरी काय होतं माझा बराचसा वेळ जातो. आता असं काही नाही की मी रेग्युलर व्हिडिओ अपलोड करते किंवा कंटिन्यू माझे व्हिडिओ येतात असं काही नाही आहे. आणि जेव्हा मला टायमिंग भेटेल तेव्हा मी व्हिडिओ जे आहे ते बनवते एडिट करते आणि अपलोड करते. आता कधीतरी लॉंग व्हिडिओ बनवणं शक्य होत नाही त्यावेळेस मग मी शॉर्ट जे आहे ते अपलोड करते. असं कंटिन्यू काम काही माझं नसतं पण माझा वेळ जो आहे तो यामध्ये बराचसा जातो. आणि मग लोकांची निंदा करण्यापेक्षा मला असं वाटतं की आपण आपला वेळ जो आहे तो चांगल्या कामामध्ये गुंतवला पाहिजे जेणेकरून आपला वेळ जो आहे तो सुद्धा चांगल्या कामामध्ये जाईल. आणि उगाचच लोकांना नावं ठेवण्यामध्ये सुद्धा काहीच अर्थ नसतो असं मला वाटतं. आणि लोकांकडे जेव्हा आपण एक बोट करतो ना त्यावेळेस 4 बोटंही आपल्याकडे असतात. त्यामुळे प्रत्येकानेच ही गोष्ट लक्षामध्ये ठेवली पाहिजे. आणि असं म्हणतात की निंदकाचे घर असावे शेजारी आणि आपल्या अवतीभोवती आहेत ना अशी भरपूर लोक असतात की जे आपल्याला नावं ठेवतात
ठेवतात किंवा आपल्याविषयी इतरांना सांगतात किंवा वाईट बोलतात, अशी लोकं आपल्या आयुष्यामध्ये भरपूर भेटतात आणि ती काही लांबची नसतात, ती आपल्या जवळचीच असतात. पण मला असं वाटतं की अशी लोकंसुद्धा आपल्या आयुष्यामध्ये असली पाहिजे, जेणेकरून आपली जेव्हा प्रगती होते ना, तेव्हा ती लोकंसुद्धा तिथं पाहताना आपल्याला दिसली पाहिजेत. आणि अशी लोकं भरपूर मी म्हणेल भेटतात आपल्याला. पण ठीक आहे, निसर्गाचा नियम आहे. शेवटी अशी लोकंसुद्धा आपल्या आयुष्यामध्ये असतात आणि त्यांच्याकडून सुद्धा आपल्याला बऱ्याचशा गोष्टी चांगल्या ज्या आहेत त्या शिकायला मिळतात. आणि असं लोकांना नावं वगैरे ठेवत बसण्यापेक्षा मला असं वाटतं, की आपलं काम जे आहे ते आपण केलं पाहिजेत. प्रत्येकाचं आयुष्य हे वेगवेगळं असतं आणि प्रत्येकाला त्याचा अधिकार आहे, की त्याने ते कसं जगावं, कसं राहावं, कसं खावं, हे प्रत्येकाच्या आयुष्याचा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये आपण हस्तक्षेप करायला नको किंवा त्याला नावंही ठेवायला नको. जर आपल्याला एखादी गोष्ट आवडत नसेल, तर आपण तिथे न बोललेलंच बरं. जर आपल्याला ती पटत असेल, न पटत असेल, आपण तिथल्या तिथे सोडून दिली पाहिजेत. उगाचच एखादी गोष्ट करतंय म्हणून त्याच्यावरती त्याला बोललेलं मला काही ते पटत नाही आणि मी अशा गोष्टींमध्ये भागसुद्धा घेत नाही. त्यामुळे जसं आपलं आहे घरातलं काम जे आहे ते आवरत बसायचं. दिवसभर माझं असंच रुटीन असतं आणि तुम्ही बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये माझं पाहिलेलं सुद्धा असेल, की काही ना काहीतरी माझं काम जे आहे ते क्लिनिंगचं घरामध्ये सुरूच असतं आणि मग मला असं वाटतं, की कुठेतरी दुसरीकडे आपला वेळ खर्च करण्यापेक्षा ही जी कामं आहेत घरातील ती आपण आवरली पाहिजेत. तर आता इथेच ना मग फॅन जो आहे तर तो क्लीन करायला घेतला. सगळी भिंत वगैरे जी आहे ती मी क्लीन करून घेतलेली होती आणि त्यानंतर मग म्हटलं आता फॅन जो आहे तो सुद्धा क्लीन करून घेऊयात, कारण की याच्यावरती सुद्धा आहे ना बरीचशी अशी धूळ जी आहे ती बसलेली होती. आता फॅनची क्लिनिंग तर आहेत ना मी दिवाळीमध्येच केलेली होती, पण तरीसुद्धा येत ना इतकी याच्यावरती काजळ जी म्हणतो ना आपण ते येऊन धुरामुळे झालेली होती ना, तर पूर्ण व्हाईट कलरचा फॅन आहे ना तो ब्लॅकच व्हायला लागलेला होता आणि मग ते असं फॅन बंद केल्यानंतर ते व्यवस्थित सुद्धा वाटत नाही. म्हणून म्हटलं चला आता आपण हे सुद्धा क्लीन करून घेऊयात आणि जेवणाचं टायमिंग होईपर्यंत माझं हे सगळं जे आहे ते मी आवरून घेतलेलं होतं आणि क्लिनिंगचा जो स्प्रे आहे ना तर त्यानेच मी हे पटकन असं क्लीन केलं आणि ते अगदी पटकन म्हणजे ते क्लीन होतं. त्याच्यामुळे मला ते क्लिनिंग करायला सुद्धा सोपं जातं. आता सगळी क्लिनिंग तर माझी झालेली होती, तर मग म्हटलं आता फरशा वगैरे ज्या आहेत त्या सुद्धा आपण क्लीन करून घेऊयात आणि मग आता टायमिंग होता. मग म्हटलं तोपर्यंत फरशी जी आहे ती आपली क्लीन करून होईल आणि मग एकदा काम करायचं राहून गेलं, की मग ते तसंच राहून जाईल. म्हणून मग म्हटलं चला आता हातासरशी हे सुद्धा क्लीन करून घेऊयात. आणि जोपर्यंत आपलं काम करायचा मूड असतो ना, तोपर्यंतच मला असं वाटतं, की आपली बरीचशी कामं जी आहेत, तर ती त्या वेळामध्येच आवरून होतात. आणि मग एकदा का कंटाळा केला, तर मग त्यावेळेस काही ती कामं जी आहेत, ती आपली करून होत नाहीत. आणि मग असं टी व्ही पाहत-पाहत जे आहे, तर ती मी माझी घरातील जेवढी काही कामं आहेत, तर ती मी आवरून घेत असते. आणि मला असं वाटतं, की टी व्ही पाहताना किंवा गाणी वगैरे लावून जर आपण घरातील कामं जर केली ना, तर मला असं वाटतं, की ती पटकन आवरतात. म्हणजे टी व्हीवरती एकदा गाणी लावून दिली ना, तर मला असं वाटतं, की आपला जो काम करण्याचा मूड असतो ना, तर तो सुद्धा अजून छान होतो आणि पुन्हा डबल एनर्जी जी आहे, तर ती आपल्याला काम करताना मिळते. तर आता बाकीच्यांचं जेवण जे आहे, तर ते झालेलं होतं आणि माझ्या फरशा वगैरे क्लीन करायच्या राहिलेल्या होत्या. म्हणून मग मी म्हटलं, की आधी जे आहे ते त्यांना जेवण मग मी वाढलेलं होतं आणि मग म्हटलं नंतर ना आपण जेवण करूयात. कारण की सगळ्याला काही ना काहीतरी शेतामध्ये कामं असतात आणि मग आपल्यामुळे त्यांचं जे आहे ते नुकसान व्हायला नको. म्हणून मग मी म्हटलं, की तुम्ही बसून घ्या तोपर्यंत म्हटलं माझं थोडं राहिलेलं काम आहे ते मी आवरून घेते आणि मग नंतरनं मी आणि जीविकाची आजी आम्ही दोघींनी जे आहे तर ते जेवण केलं आणि त्यानंतरनं मग दुपारची वेळ झालेली होती आणि मी काही जास्त शूट केलेलं नव्हतं. जेवणानंतर भांडी वगैरे क्लीन केली आणि थोडासा म्हटलं आपण आराम करूयात आणि मग डायरेक्ट 4 वाजताच मग इथे चहा जो आहे तर तो मी घेतलेला होता. आता चहा जो आहे ना तर तो सकाळचा मी अजिबातच घेत नाही. फक्त दुपारचा जो आहे तर तो मी चहा थोडासा घेत असते आणि कसं चहाची सवय तर काही एकदम जाता ती काही जात नाही आणि सध्या थंडीचे दिवस आहेत त्याच्यामुळे असं वाटतं की थोडासा का होईना चहा जो आहे तर तो आपण घेतला पाहिजेत. आणि मग दुपारी इकडे जीविकाचं चाललेलं होतं चिप्स खाणं आणि त्याच्यासोबतच मग मी सुद्धा थोडासा चहा जो आहे तर तो मग मी घेतला आणि त्यानंतरनं मग जीविकाला क्लासवरून घेऊन आले आणि मग पुन्हा जे रुटीन आहे त्याला सुरुवात झाली. म्हणजे सकाळचं झालं की दुपारचं, दुपारचं झालं की संध्याकाळचं. आपला पूर्ण दिवस जो आहे ना तर तो असाच घरातील कामांमध्ये निघून जातो आणि सकाळची सुरुवात झाली की कधी दिवसाचा शेवट होतो याचा काही आपल्याला नेमच लागत नाही. तर आता इथे चहाची थोडीशी फार भांडी होती. त्याच्यानंतरनं जीविकाचा टिफिन वगैरे होता. एक्स्ट्राच्या 2-3 बॉटलसुद्धा मी आज क्लीन करण्यासाठी घेतलेल्या होत्या. त्याच्यामुळे मग म्हटलं आधी भांडी वगैरे क्लीन करून घेऊयात आणि त्यानंतरनं मग आपल्या स्वयंपाकाच्या तयारीला लागूयात. आणि
पूर्ण दिवस हा असाच बिझी जातो, त्याच्यामुळे इतर गोष्टींसाठी काही टाईमच मला भेटत नाही. दिवसभर काही ना काहीतरी जे आहे ते सुरू असतं आणि एक रुटीनसुद्धा आता सेट झालेलं आहे. त्याच्यामुळे मग जशी आपली कामं आहेत तर त्यानुसार मग मी ती आवरायला घेत असते आणि मग संध्याकाळी जेवण वगैरे झालं, स्वयंपाक वगैरे आवरलेला होता, तर मग त्यावेळेस काही मी गॅस क्लीन केलेला नव्हता. तर मग म्हटलं आधी जेवण वगैरे आवरून घेऊयात आणि त्यानंतरनं मग म्हटलं सगळ्यात शेवटी किचन जो आहे तो आवरून घ्यायचा. आता किचन सगळं आवरून घेतला ना, तर मग दुसऱ्या दिवशी सकाळी छान असं फ्रेश किचन जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं आणि असं सगळं व्यवस्थित किचन आवरलेलं असला ना, तर मग त्या किचनमध्ये काम करायला सुद्धा छान वाटतं आणि काम करण्याची सुद्धा इच्छा होते. आणि असं म्हणतात की संध्याकाळी ज्यावेळेस आपण झोपतो तर त्यावेळेस लक्ष्मी जी आहे ती आपल्या घरामध्ये येऊन जाते आणि आपला किचन जो आहे तो कशा पद्धतीने आहे ते सुद्धा ती पाहून जाते, असं माझी मम्मी नेहमी म्हणते. त्याच्यामुळे संध्याकाळी झोपण्याच्या आधी कितीही लेट झालं तरी सुद्धा किचन क्लीन केल्याशिवाय मी काही झोपत नाही. अगदी बेसिंगमध्ये एक सुद्धा भांडं जे आहे तर ते राहता कामा नये असं म्हणतात आणि पूर्ण किचन जो आहे तर तो मग मी संध्याकाळी जे आहे ते असं व्यवस्थित असं आवरून घेत असते. आज जेवणं वगैरे लवकरच आवरलेली होती. मग म्हटलं किचन जो आहे तो सगळ्यात शेवटी आपण क्लीन करून घेऊयात. गॅसची शेगडी वगैरे सगळी क्लीन करून घेतली आणि जेवणाची जी काही भांडी वगैरे होती तर ती सुद्धा मी आवरून घेतलेली होती. आता एकदा किचनमधली कामं आवरली की मग जर काही थोडा भाजीपाला वगैरे असेल तर निवडून ठेवायचा असेल तर मग बाहेर एखादा कार्यक्रम वगैरे बघता बघता मग माझं चालू असतं की ते भाज्या वगैरे ज्या आहेत तर ते आम्ही दोघी मिळून निवडून वगैरे ठेवत असतो, जेणेकरून दुसऱ्या दिवशी मग सकाळी आपली घाई गडबड होत नाही आणि आपलं किचन वगैरे असं आवरलेला असला ना की सकाळी मग काम करायला सुद्धा छान वाटतं आणि एक एनर्जी सुद्धा आपल्यामध्ये येते. त्याच्यामुळे मला नेहमी असं वाटतं की कितीही लेट झालं तरी सुद्धा आपला किचन जो आहे तो व्यवस्थित आपण आवरूनच ठेवला पाहिजे, जेणेकरून मग सकाळचा जो काम करण्याचा वेळ असतो ना तर तो आपला वाचतो आणि डबल मेहनत जी आहे ती आपल्याला सकाळी घ्यावी लागत नाही. संध्याकाळी आवरताना थोडंसं आपली घाई गडबड होऊ शकते किंवा एखाद्या दिवशी दमल्यासारखं सुद्धा होतं. पण जर दुसऱ्या दिवशी जर आपल्याला वाटत असेल की कामाचा लोड थोडासा कमी व्हावा तर मग आदल्या दिवशीची ही तयारी आपल्याला करून ठेवावीच लागते. तर आता इथे पूर्ण किचन जो आहे तो माझा आवरून झालेला होता आणि दुसऱ्या दिवशी उपवास होता म्हणून मग म्हटलं की चला साबुदाणा जो आहे तो आपण भिजत घालूयात आणि आम्हाला दोघींना पण उपवास असतो तर त्याच्यामुळे मग दोघींसाठी जे आहे तर ते मी ते साबुदाणा जो आहे तो भिजत घालणार होते आणि मग संध्याकाळचा साबुदाणा भिजत घातला ना तर तो दुसऱ्या दिवशी खूप छान असा फुगतो आणि खिचडी जी आहे तर ती सुद्धा छान अशी मौसूद होते. आता लक्षात आलेलं होतं मग म्हटलं लगेच घालूयात भिजायला, नाही तर मग एकदा लक्षातून गेलं ना की मग काही लक्षात राहत नाही आणि दुसऱ्या दिवशी मग सकाळी तो भिजत घातला ना तर ती खिचडी खूपच जास्त चिकट चिकट होते. म्हणून संध्याकाळी हे जे काम आहे ना तर ते सुद्धा मी आज आवरून घेतलेलं होतं आणि या ज्या वाईप्स आहेत ना तर त्याने सुद्धा पुन्हा एकदा ओटा जो आहे तो क्लीन करून घेतला. त्यानंतर सगळ्यात शेवटी असतं ते म्हणजे किचन वगैरे झाडून घेणं, कारण की कसं स्वयंपाक वगैरे करताना बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत तर त्या किचनमध्ये इकडे तिकडे होऊन जातात आणि मग थोडी